गर्दीचे झेंडे होते महाराज धडक देता ऐसे गुरुण मिळती आरती गुरुराया सांडोळी आम्ही तो आरती शिवराजा आरती गुरुराया शिवलिंग शिवाचार्य आरती गुरुराया आरती गुरुराया झाला होता देवनिया कर्म देवनिया शिवदीक्षा कशाला बसलीस कशाला पुढे आलीस एवढं बी तुम्हाला कळणार का महाराज काही इथून पळून जाणार आहे आपल्याला डोळे महाराज समोर बसणार आहेत राष्ट्रसंत नेहमी सांगत होते हात लावून दर्शन घेण्यापेक्षा दृष्टीनं बघा हे सगळ्यात मोठं दर्शन आहे आम्हाला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे आम्ही ज्या राष्ट्रसंतांनी दिलेल्या विचारावर चालणारे लोक आहोत प्रत्येकाला आज आपण रस्त्यावरून चालत असताना इथल्या लोकांना वाटलं पाहिजे हे तिथले लोक म्हणले पाहिजेत ही शिकवण राष्ट्र सर्व सुखाचा हो सुखार दारिद्र्य नष्ट सकळ म्हणून धन्य कपिलेश्वरी नामदे अमुदा शिवराज धन्य कपिलेश्वरी नामदे अमुदा शिवराज धन्य ती शिवगंगा धन्य कपिलाधार धन्य ती शिवगंगा धन्य कपिलाधार धन्य नागधरी धन्य नागधरी धन्य नागधरी धन्य नागधरी संगम झाला साचार संगम झाला साचार संगम झाला साचार संगम झाला साचार धन्य कपिलेश्वरी नामदे राजा धन्य कपिलाधार सकळ पिताचा राजा धन्य धेनु रूपे धन्य धेनु रूपे धन्य धेनु रूपे धन्य धेनु रूपे प्रगटे भक्ताचा कादा प्रगटे भक्ताचा प्रगट केले निज पूजा प्रगट केले निर्भूजा कपिलेश्वरी नामदे अमुदा शिवराज धन्य कपिलेश्वरी नामदे अमुदा शिवराज धन्य कपिलेश्वरी नांदे योग सिद्धी सनेला म्हणा सगळे ऐसा हा गिरे ऐसा गिरे ऐसा हा गिरे ऐसा गिरे श्री क्षेत्र भक्तिस्थळ चापोली ते कपिलाधार ही जाणारी पदयात्रा आज त्याचा उपांत्य दिवस आहे उद्या आम्ही माऊलींच्या सानिध्यामध्ये मनमथ माऊलींच्या सानिध्यामध्ये राहणार आहोत
तर आजचा उपांत्य दिवस आहे आणि उपांत्य दिवशी आज या ठिकाणी जे आपल्या पदयात्रेची जागा आहे, जी पदयात्रा कमिटीची जागा आहे, या पदयात्रे कमिटीच्या जागेमध्ये आज दुपारची सभा होत आहे. इथं भक्तांना महाप्रसाद आहे दंडी परिवाराच्या वतीनं आणि या ठिकाणी गुरुवर्यांचं आशीर्वचन पण होणार आहे. आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता इथून दिंड्या प्रस्थान करतील आणि त्याच्यानंतर आपल्या नित्य नियमाप्रमाणे त्या माळावर, म्हणजे ज्याला आपण खडीकेंद्र म्हणतो, त्या ठिकाणी मन्मथ स्वामी प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं त्या ठिकाणी सुंदर असा प्रसाद व्यवस्था, गुरुमाऊलींचं सगळ्यांचं आशीर्वचन आणि त्याच ठिकाणी आपण राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंगे शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार त्या ठिकाणी आपण जाहीर करतो, तोही तिथं होणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्या भाविक सद्भक्तांना, कारण उद्या माऊलींच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर दर्शनाची ओढ असते, आईच्या भेटीची. कोणी पुढे मागे जाईल भेटण्यासाठी, पुढे जात असतो, मागे जात असतो. त्याच्यामुळे आज रात्री सगळ्यांच्या सानिध्यामध्ये सगळ्यांना आनंद देण्यासाठी एक भव्य असा रिंगण सोहळा, अगदी मनमुक्त त्या ठिकाणी पावले खेळून गुरुमाऊलींच्या जय जय गुरुमाऊली मन्मथ माऊलींच्या नामघोषामध्ये सुंदर असा भव्य रिंगण सोहळा होत असतो. आणि तोही रिंगण सोहळा श्री मन्मथ स्वामी प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं होत असतो आणि सुंदर त्या ठिकाणी तो सोहळा होणार आहे. मी पदयात्रेकरूंना तर आव्हान करेनच करेन, पण जे लोक गेली 6-7 दिवस या पदयात्रेमध्ये सहभागी झाले नाहीत, जे उद्या दर्शनासाठी येणार आहेत, त्यांना मी असं आव्हान करेन की त्यांनी आज रात्री ठीक 6 वाजता त्या खडीकेंद्राच्या माळावर आपण त्या ठिकाणी यावं आणि त्या रिंगण सोहळ्यामधला एक आनंद घ्यावा. ज्यांना 7 दिवस येता आलं नाही, ते 1 दिवस तरी माऊलींच्या सान्निध्यामध्ये येऊन तो आनंद घ्यावा. आणि ज्या राष्ट्रसंत माऊलींनी चालू केलेली परंपरा, त्याच्या 71 वर्ष उद्या माऊलींच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण होणार आहेत. मी सगळ्यांना आव्हान करेन, सगळ्या पदयात्रेकरूंना, सगळ्या पत्रकार बांधवांना आपल्या माध्यमातून, मीडिया चॅनलला आव्हान करेन की एक वेळेस हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी या. या ठिकाणी भक्तिस्थळ चापोली ते कपिलदार अशा प्रकारची ही महापदयात्रा मुक्काम दर मुक्काम करत या ठिकाणी जवळपास आलेली आहे. आणि 2 जरी पौर्णिमा जरी असल्या तर त्यातली महत्त्वाची जी पौर्णिमा आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा अशा प्रकारची आहे. आणि या पौर्णिमेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं. आणि याच पौर्णिमेच्या दिवशी मन्मथ माऊलीची भव्यदिव्य अशा प्रकारची यात्रा संपन्न केली जाते. या यात्रेमध्ये लाखो भाविक मन्मथ माऊलीचं दर्शन घेऊन त्यांचे जीवन पुण्य व पवित्र अशा प्रकारचे करून घेतात. आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, अशा अनेक राज्यामधून लाखो भाविक मन्मथ माऊलीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांचं दर्शन घेऊन ते पावन अशा प्रकारचे होतात. आरती शिवराजा अभंग निरूपणा अनुभवी विधान आनंद शिवदासा.